सर्व शेतकरी त्या ठिकाणी घेण्यास सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आज जे काही आपण या केळी पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर प्रामुख्याने केळी कशी लावायची, त्याचबरोबर त्याला पाणी कशा पद्धतीनं द्यायचं किंवा अंतर्मशागत कशा पद्धतीनं करायची, खते कशा पद्धतीने द्यायचे. तर या विषयावरती आपण या ठिकाणी बोलणार नाहीये, कारण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ज्ञात असतात. ते त्या प्रत्येकाच्या एरियानुसार ते त्या ठिकाणी बदलत असतं. तर आपण या ठिकाणी केळी पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भात आज जे काही बोलणार आहोत, तर ते प्रमुख ज्या काही समस्या आपल्याला केळी पिकाच्या व्यवस्थापनामध्ये येतात, तर त्या समस्या कुठल्या येतात, कशा पद्धतीने आपण त्या समस्या जाणून घ्यायच्या आहे आणि कशा पद्धतीने आपण त्या समस्या कमी करून आपलं जे काही उत्पादन आहे किंवा आपले जे काही उत्पादनाची गुणवत्ता आहे, ती कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल, या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण कुठलंही पीक जर म्हटलं, तर आपला जो काही पाठीमागचा अनुभव असतो म्हणजेच आपण अ, सातत्याने जे काही पीक त्या ठिकाणी ते घेत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपलं पाठीमागच्या वर्षी काय-काय समस्या आपल्याला आल्या होत्या, त्या समस्या आपल्याला नोट करून ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, की त्याच-त्याच समस्या आपल्याला वारंवार प्रत्येक पिकामध्ये येतात आणि जर आपल्याला माहिती असेल, की ही समस्या ह्या वेळेमध्ये येत असते आणि जर आपल्याला ती माहिती अगोदरच असेल आणि त्या पद्धतीनं जर आपण त्या समस्येला कमी करण्यासाठी अगोदरच जर उपाययोजना त्या ठिकाणी केली, तर निश्चितच आपण आपलं जे काही पीक आहे, ते त्या समस्यापासून आपण वाचवू शकतो किंवा थोडक्यात आपलं पीक जे आहे, ते आपण सक्षम त्या ठिकाणी बनवू शकतो. तर अशाच काही प्रमुख समस्या आपण या ठिकाणी बघणार आहोत, की ज्या समस्या आपल्याला मागील काही वर्षापासून सातत्याने आपल्याला केळीच्या नियोजनाच्या मध्ये त्या ठिकाणी त्या अडथळा येतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे केळी पिकासाठीच नाही, तर इतर पिकांसाठीही एक प्रमुख समस्या अशी असते ती म्हणजे मुळांचा विकास. कारण आपण काय करतो, आपल्याला सांगितलेलं असतं, की बेसल डोसमध्ये एन-पी-के टाकायचे, बेसल डोसमध्ये शेणखत टाकायचे, बेसल डोसमध्ये सूक्ष्मान्नद्रव्य टाकायचे, बेसल डोसमध्ये आणखी काही अन्नद्रव्य त्या ठिकाणी टाकायचे. आपण त्या पद्धतीनं टाकतो. परंतु फार कमी शेतकरी असे आहे, की जे शेतकरी आपण टाकलेल्या अन्नद्रव्याचा किती फायदा पिकाला होतो, हे त्या ठिकाणी ते जाणून घेतात. बरेचसे शेतकरी काय करतात, की आपल्याला फक्त सांगण्यात आलंय, की एवढ्या प्रमाणामध्ये हा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे. आपण त्या पद्धतीने तो डोस देतो. परंतु जे काही खतं आपण जमिनीमधून देतो किंवा जमिनीमध्ये जे काही ऑलरेडी खतं किंवा अन्नद्रव्य त्या ठिकाणी असतात, ती खतं उचलण्यासाठी आपल्या पिकाची मुळी सक्षम त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जर आपल्या पिकाची मुळी सक्षम त्या ठिकाणी नसेल, पांढऱ्या मुळीची संख्या व्यवस्थित नसेल, पांढऱ्या मुळीचा विकास व्यवस्थित झालेला नसेल, तर आपण कितीही अन्नद्रव्य त्या ठिकाणी दिलं, आपण कितीही खतं त्या ठिकाणी टाकले, तर त्याचा फारसा फायदा पिकाला त्या ठिकाणी होत नाही आणि मग काय होतं, की आपला खर्च त्या ठिकाणी वाढतो आणि मात्र काही प्रमाणामध्ये आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरता त्या पिकावरती जाणवते. त्याचबरोबर स्फुरद ज्याला आपण फॉस्फरस असं म्हणतो. तर ह्या फॉस्फरसची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या बागेमध्ये जाणवते आणि फॉस्फरसच्या पूर्ततेसाठीही आपण काही प्रमाणामध्ये खतं जमिनीमध्ये देतो. परंतु तेही खतं कितपत त्या पिकाला उचलतात, हेही मोठं क्वेशन मार्क त्या ठिकाणी असतं. कारण आपण सातत्याने स्फुरदयुक्त खतं त्या ठिकाणी देतो, परंतु तरीही आपल्या पिकामध्ये स्फुरदची कमतरता त्या ठिकाणी जाणवते. त्याचबरोबर मागील 5 ते 7 वर्षापासनं आणखी एक प्रमुख समस्या आपल्याला पीक व्यवस्थापनामध्ये येते ती म्हणजे वातावरणामध्ये होणारे सततचे बदल. सध्याच्याच मागच्या 2 आठवड्यापासून जर आपण बघितलं, तर खूप सारे बदल वातावरणामध्ये दिवसेंदिवस घडतायत. काही वेळेस तापमान अचानक वाढलं जातं, काही वेळेस तापमान घटलं जातं, काही वेळेस ढगाळ वातावरणाची स्थिती त्या ठिकाणी तयार होते. बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची परिस्थिती त्या ठिकाणी झाली होती. तर असं हे जे काही वातावरणामध्ये सतत बदल होतात, त्या बदलत्या वातावरणाचाही पिकावरती विपरीत परिणाम होतो. आपलं पीक जे आहे, ते सतत बदलच्या वातावरणापासून ताणामध्ये त्या ठिकाणी जातं, स्ट्रेसमध्ये त्या ठिकाणी जातं आणि ही एक समस्या आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला भेडसावते.
त्याचबरोबर फळधारणा, फळांचा विकास, कारण शेवटी जर आपण बघितलं तर आपल्याला फायदा किंवा नफा देऊन जाणारं ते फळ त्या ठिकाणी असतं आणि जेवढं जास्त त्या फळाचा विकास होईल, जेवढं जास्त आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढेल, त्याचबरोबर त्या फळाची गुणवत्ता जर आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी जोपासली, तर आपल्याला मार्केटमध्ये चांगला दर त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याचबरोबर अन्नद्रव्यांची कमतरताही मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या बागेमध्ये त्या ठिकाणी जाणवते. बऱ्याच वेळेस आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव या 2 गोष्टींमध्ये गफलत त्या ठिकाणी होत असते. 2 गोष्टींमधले जो काही फरक आहे, तो आपल्याला फारसा त्या ठिकाणी क्लिअर होत नाही आणि परिणामी जर अन्नद्रव्याची कमतरता पिकावरती आली आणि ती अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला ओळखता जर त्या ठिकाणी आली नाही आणि त्यावरती जर आपण वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर मात्र आपल्या पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटते. पिकाची वाढ जर खुंटली, तर निश्चितच आपलं उत्पादन त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. त्याचबरोबर रोगांचा प्रादुर्भाव, कारण केळी पिकाला सुरुवातीपासूनच रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो आणि कुठलाही रोग ज्यावेळेस पिकावरती येतो, तो काही ना काही प्रमाणामध्ये त्याचे अंश त्या ठिकाणी ठेवतो. काही ना काही प्रमाणामध्ये तो त्याचं नुकसान त्या ठिकाणी करून जातो आणि बऱ्यापैकी जर आपण त्या रोगाला वेळीच थांबवलं नाही, तर आपलं पूर्ण पीक त्या ठिकाणी नष्ट होण्याची भीतीही त्या ठिकाणी असते. तर ह्या ज्या काही प्रमुख समस्या आहे, या समस्यांवरती जर आपण प्रामुख्याने काम केलं, तर आपण उत्कृष्ट अशी केळी त्या ठिकाणी व्यवस्थापन करू शकतो. उत्कृष्ट असं केळीचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. अ, आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण त्या केळीचं उत्पादन घेऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण केळीचं उत्पादन त्या ठिकाणी सातत्याने वाढवतोय. परंतु ते उत्पादन वाढीसाठी लागणारा जो काही खर्च आहे, तोही आपला काहीशा पटीमध्ये त्या ठिकाणी वाढलाय आणि तो जर खर्च आपण आपल्या उत्पादनामधून वजा केला, तर निव्वळ नफा आपल्याला मात्र फारसा काही त्या ठिकाणी समाधानकारक राहत नाही आणि मग कुठेतरी आपला त्या केळीच्या पिकावरचा विश्वास त्या ठिकाणी कमी होतो आणि कुठेतरी आपण मानसिकरित्या खचतो आणि त्या पिकाकडे दुर्लक्ष करायला आपलं त्या ठिकाणी सुरुवात होते आणि शेवटी जर आपण बघितलं, तर आणखी आपलं उत्पादन त्या ठिकाणी घटत जातं. तर यासाठी आपल्याला आपलं उत्पादन खर्च कमी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला माहिती आहे, की या समस्या आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात. तर या समस्या येण्यापूर्वीच आपण उपाययोजना जर त्या ठिकाणी केली, तर आपण अगदी कमीत कमी खर्चामध्ये या समस्या आपल्या त्या ठिकाणी कमी करू शकतो. आपण आपलं उत्पादन त्या ठिकाणी व्यवस्थित घेऊ शकतो. तर एक-एक समस्या आपण या ठिकाणी बघूया. सगळ्यात पहिले जर आपण बघितलं, तर आपण बऱ्यापैकी बेसल डोसने खतं त्या ठिकाणी देतो किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण वॉटर सोल्युबल खतं त्या ठिकाणी देत असतो. पण ही जी काही खतं आपण जमिनीमध्ये देतो, तर ही खतं जोपर्यंत मुळांद्वारे पिकाला मिळत नाही, मुळांद्वारे त्या ठिकाणी त्या खताचं शोषण होत नाही, तोपर्यंत त्या खतांचा फायदा त्या पिकाला होत नाही. आणि आपण प्रत्येक वेळेस त्या मुळांच्या संपर्कामध्ये खाद्य देऊ शकत नाही किंवा खत देऊ शकत नाही. किंवा त्या मुलांमध्ये असं कुठं काही चुंबक नसतं, की ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी त्या मुलांकडे आकर्षित होईल. तर जेवढं अन्नद्रव्य त्या मुलांच्या संपर्कामध्ये येतं, तेवढंच अन्नद्रव्य त्या पिकाला लागू होतं. उरलेलं जे अन्नद्रव्य आहे, ते एकतर जमिनीमध्ये तसंच पडून राहतं किंवा पाण्याद्वारे ते जमिनीमध्ये त्याचा निचरा होतो किंवा बाष्पीभवनाद्वारे ते त्या ठिकाणी उडून जातं. आणि मग कुठेतरी आपल्याला 30-40-50% त्या खताचा वापर किंवा त्या खताचा फायदा पिकावरती बघायला मिळतो. यासाठी जर आपण दिलेल्या खताचा आपल्याला परिपूर्ण फायदा पिकाला करून द्यायचा असेल, तर पिकाची मुळी सक्षम करणं गरजेचं आहे. पिकाच्या मुळीचा विकास उत्तम त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जेवढी जास्तीत जास्त पांढरी मुळी विकसित पिकामध्ये असेल, तेवढं अन्नद्रव्याचं शोषण जास्त होतं. आता द्राक्षाचे जर शेतकरी आपण बघितलं, तर काहीसं आपण द्राक्षाच्या शेतकऱ्यांकडे बघण्याचा कल आपला थोडासा वेगळा असतो. ते प्रगतशील शेतकरी म्हणून आपण त्यांना संबोधतो. तर द्राक्षाचे शेतकरी काय करतात, ज्यावेळेस ते बागामध्ये जातात, त्यावेळेस ते पहिल्यांदा पानाकडे किंवा घडाकडे बघत नाही. ते पहिल्यांदा ड्रिपर खालची माती बाजूला करतात आणि मुळी कितपत चालू आहे, मुळी कितपत सक्षम आहे, ते त्या ठिकाणी चेक करतात आणि जर त्यांना वाटलं, की मुळी त्या ठिकाणी सक्षम नाहीये, तर त्या मुळीसाठी ते काम करतात. कारण त्यांना माहिती असतं, की आपण दिलेलं खत जोपर्यंत पिकाला लागू होत नाही, तोपर्यंत वरची परिस्थिती बदलणार नाहीये आणि ते खतं पिकाला लागू करण्यासाठी
पांढरी मुळी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग यासाठी एक मायकोरायझा नावाची बुरशी आपल्या झाडाची मदत त्या ठिकाणी करत असते. कारण कोणत्याही पिकाच्या मुळीला तिच्या वाढीसाठी एक मर्यादा असते. म्हणजे समजा केळीचं जर आपण उदाहरण घेतलं तर केळीची मुळी कितपत खोल जाते? 1 फूट, 2 फूट तिला मर्यादा आहे. आणि आपण जे काही अन्नद्रव्य देतो ते जरुरी नाही की ते 1-2 फुटाच्या आजूबाजूलाच ते अन्नद्रव्य आपलं जाईल किंवा पडलं जाईल. ते अन्नद्रव्य इतरत्रही पडू शकतं, खोलवर पण जाऊ शकतं, आजूबाजूला पण पडू शकतं. मग तिथपर्यंत ती मुळी पोहोचवण्यासाठी ही मायकोरायझा बुरशी त्या ठिकाणी मदत करते. या मायकोरायझा बुरशीला आपण मुळांचं मूळ म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या पिकाची मुळी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी जाऊन किंवा ना त्याच्यापेक्षाही खोल जाऊन त्या ठिकाणी पडलेलं पाणी, अन्नद्रव्य उचलून पिकाला देण्याचं काम ही मायकोरायझा बुरशी त्या ठिकाणी करत असते. आणि याच बेसिसवरती आपण मायकोक्झोल हे एक मायकोरायझा युक्त उत्पादन या ठिकाणी विकसित केलेलं आहे. यामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला मायकोरायझाची खूप सारी उत्पादनं मिळतील. पण मायकोक्झोलच आपण का वापरायचंय? कारण मायकोक्झोलमध्ये आपण मायकोरायझा सोबत 13 वेगवेगळे पोषण द्रव्य पण देतोय. जे की बाजारामध्ये मिळणाऱ्या कुठल्याही मायकोरायझाच्या उत्पादनामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मायकोरायझा सोबत पोषण द्रव्य त्या ठिकाणी नाहीये, जे की आपण मायकोक्झोलमध्ये देतोय. हे आपण 2 स्वरूपामध्ये देतो. एक दाणेदार स्वरूपामध्ये ज्याचा वापर आपण इतर कुठल्याही दाणेदार खतांसोबत करू शकतो. दुसरं मायकोक्झोल फुर्जी जे आपण पावडर स्वरूपामध्ये देतो, ते पूर्णपणे पाण्यामध्ये विद्राव्य आहे. ते आपण ड्रिपद्वारे त्या ठिकाणी देऊ शकतो. ज्यावेळेस आपण मायकोक्झोल त्या ठिकाणी वापरतो, तर हे जे काही मायकोक्झोल आहे, यामधील असलेलं 13 प्रकारचे जे काही अन्नद्रव्य आहे, ते त्या मायकोरायझाच्या वाढीसाठीही काम करतात. तसेच हेड ते बसा 13 मग. प्रकारचे अन्नद्रव्य हे पोरांचं चालायचं. काम करतात. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स असेल, शुगर्स असेल, सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट असेल, सिलिकॉन असेल, कॅल्शियम असेल, असे वेगवेगळे अन्नद्रव्य त्या ठिकाणी देत असतो. कारण हे जे काही मायकोरायझा असते, ती मायकोरायझा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण त्याचं ॲप्लिकेशन करतो, तिथून पुढं जोपर्यंत त्याला आपल्या पिकाची मुळी त्याच्या संपर्कामध्ये येत नाही, तोपर्यंत त्याला जिवंत राहण्यासाठी जे अन्नद्रव्य लागतं, ते अन्नद्रव्य हे मायकोक्झोलमधील मायकोरायझा या 13 प्रकारच्या अन्नद्रव्यामधून त्या ठिकाणी घेते आणि परिणामी त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी जास्त कालावधीपर्यंत लाईव्ह राहतं. त्या ते जे काही स्पोर्स असतात, ते जे काही बीजाणू असतात, ते अधिक वेळेसाठी त्या ठिकाणी जिवंत राहतात आणि परिणामी याचे जे काही रिझल्ट्स आहेत, ते आपल्याला इतर मायक्रोरायझाच्या उत्पादनांपेक्षा लवकर आणि सरस त्या ठिकाणी दिसतात. तर हे जे काही मायक्रोक्झोल ग्रॅन्युल आहे, ते आपण 4 किलो प्रति एकर याप्रमाणे वापरतो. तसेच मायक्रोक्झोल 4G जे पावडर स्वरूपामध्ये आहे, ते आपण 200 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे ड्रिपमधून किंवा आळवणीद्वारे त्या ठिकाणी देऊ शकतो. आता मायक्रोक्झोलचं कार्य कशा पद्धतीनं असतं, तर आपण जे काही मायक्रोक्झोल त्या ठिकाणी ड्रिपद्वारे किंवा इतर खतांमधून त्या ठिकाणी देतो, तर हे मायक्रोरायझाचे स्पोर्स असतात म्हणजे बीजाणू असतात. जसं आपण कुठलंही धान्य त्या ठिकाणी पेरतो, तसं ते सीड किंवा बीजाणू त्या ठिकाणी मायक्रोरायझाचे असतात. ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये मिक्स करून ते त्या ठिकाणी मुलांच्या संपर्कामध्ये देतो, तर हे बीजाणू त्या ठिकाणी अंकुरित पावतात, जर्मिनेट होतात. त्यांपासून एक मायसेलियम त्या ठिकाणी बाहेर पडतं, म्हणजे एक मायक्रोरायझाचं मूळ बाहेर पडतं आणि ते मायक्रोरायझाचं मूळ आपल्या केळी पिकाच्या मुळीमध्ये खुपसलं जातं आणि त्याला असलेला थोडासा अन्नरस त्या ठिकाणी ते त्या मुळीमधून शोषतं आणि परिणामी असंख्य असे तंतुमय मुळं जमिनीमध्ये पांगवण्यासाठी ती मायक्रोरायझा त्या ठिकाणी काम करते आणि ज्या खोलीपर्यंत, ज्या एरियापर्यंत आपल्या पिकाची मुळी जाऊ शकत नाही, त्यापेक्षाही खोलवर जाऊन त्या ठिकाणी असलेलं अन्नद्रव्य, पाणी उचलून पिकाला देण्याचं काम ही मायक्रोक्झोलमधील मायक्रोरायझा करते. म्हणजे कुठेतरी आपल्या पिकाच्या मुळीच्या वाढीसाठी त्या ठिकाणी बंधन असतं किंवा मर्यादा असते. ज्यावेळेस आपण मायक्रोक्झोल वापरतो, त्यावेळेस आपण त्या मर्यादेच्याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी पांढऱ्या मुळीची संख्या आपण वाढवू शकतो. तर प्रामुख्याने जी काही आपली समस्या असते, की आपण दिलेल्या अन्नद्रव्याचं जास्तीत जास्त शोषण त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तर ते होण्यासाठी एक सुदृढ आणि
मोठ्या प्रमाणामध्ये मुळीचं जाळं तयार करण्याचं काम हे मायक्रोक्झोल त्या ठिकाणी करतात. आणि जेवढं जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्य पाणी पिकाला मिळेल तेवढं पिकाची जोमदार वाढ होते, तसेच पिकामध्ये हिरवेगारपणा त्या ठिकाणी राहतो. पिकामध्ये कुठल्याही प्रकारे अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी येत नाही. आणि निश्चितच भविष्यामध्ये जे काही आपल्याला वरतून अन्नद्रव्य द्यावे लागतात, तर त्या अन्नद्रव्याचा खर्च आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. तर अशा पद्धतीनं पांढऱ्या मुळीची संख्या वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्याचं शोषण करण्यासाठी आपण मायक्रोऑक्झोल हे एक उत्पादन त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याचबरोबर फॉस्फरसची कमतरताही पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते. ती आपल्याला अगदी पानावरती, खोडावरती त्या ठिकाणी जाणवते. काळसर चट्टेपट्टे त्या ठिकाणी खोडावरती, पानावरती दिसतात, जे की स्फुरदच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी आलेली डिफिशियन्सी असते. तर आपण जे काही स्फुरदचे सोर्स देतो, आपण जे काही फॉस्फरसची उत्पादनं देतो, तर दिलेल्या फॉस्फरसच्या उत्पादनापैकी किंवा दिलेल्या फॉस्फरसच्या खतांपैकी जवळपास 30%च खत फक्त आपल्या पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होतं, लागू होतं. बाकी 70% फॉस्फरस हे जमिनीमध्ये फिक्स त्या ठिकाणी होतो. कारण ते फॉस्फरस पिकाला लागू करण्यासाठी जे काही जीवाणू जमिनीमध्ये असायला हवेत, ते मात्र काहीशा प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये नाहीये. जमिनीचा सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी कमी आहे आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळं आपण दिलेल्या खताचं विघटन व्यवस्थित होत नाही आणि ते खत त्या पिकाला लागू होत नाही. त्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे स्फुरद. तसेच स्फुरद पिकाला लागू होण्यासाठी आपल्या मातीचा पीएच हा 6 ते 7 च्या आसपास असायला हवा. जो की आपण जर आता सध्या आपल्या मातीचा पीएच बघितला, तर कुठेतरी 7.5-8 च्या वरती तो पीएच त्या ठिकाणी गेलेला आहे. परिणामी आपण दिलेला फॉस्फरस त्या ठिकाणी लॉक होतो. तो फॉस्फरस पिकाला लागू होत नाही आणि फॉस्फरसची कमतरता त्या ठिकाणी पिकावरती जाणवते. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस हा अन्नद्रव्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकाला लागतो किंवा गरजेचा असतो आणि तो जर त्यावेळेस मिळाला नाही, तर पिकामध्ये कुठेतरी निस्तेजपणा त्या ठिकाणी येतो. पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटते आणि जे आपल्याला किडींची संख्या, किडींची फणी त्या ठिकाणी आपण अपेक्षित धरतो किंवा उत्पादन आपण अपेक्षित धरतो, ते कुठेतरी त्या ठिकाणी कमी होतं. त्याचबरोबर रासायनिक खतांद्वारे जे काही आपण स्फुरद देतो, त्या अतिरिक्त वापरात येणाऱ्या रासायनिक खतांमुळेही त्या ठिकाणी जमिनीमध्ये असलेले फायदेशीर जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी कमी होते. त्याचबरोबर जमिनीचे गुणधर्म त्या ठिकाणी कमी होतात. जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी कमी होते आणि त्याचबरोबर आपण दिलेल्या खतांचा फायदा तर पिकाला होत नाही, परंतु त्याचं नुकसान त्या ठिकाणी मातीवरती आपल्याला सातत्याने झालेलं बघायला मिळतं आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आता सध्या जर आपण आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब चेक केला, तर तो कुठेतरी 0.3, 0.4 च्या आसपास आपल्याला दिसतो. जो की असायला हवा 0.8 किंवा 1% वरती. मग यासाठी जर आपण प्रॉम ओसाचा वापर त्या ठिकाणी केला, तर या प्रॉम ओसामध्ये आपण फॉस्फरस त्या ठिकाणी देतो. सोबतच आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर पण ह्या प्रॉम ओसामध्ये दिलेलं आहे. प्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. त्याचबरोबर यामध्ये आपण ऑर्थोसिलिसिक ऍसिड पण दिलंय. म्हणजे ओसा पण दिलेलं आहे. जेणेकरून काय होतं, की कुठलंही अन्नद्रव्य त्याचं शोषण करण्यासाठी हे सिलिकॉन जमिनीमध्ये असणं गरजेचं असतं आणि सिलिकॉनचा बायो अवेलेबल सोर्स म्हणजे ऑर्थोसिलिसिक ऍसिड. तो जर जमिनीमध्ये असेल, तर सहजरित्या इतर अन्नद्रव्याचं शोषण त्या ठिकाणी वाढलं जातं आणि म्हणून आपण प्रॉममध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिड त्या ठिकाणी देतो, जेणेकरून यामधील असलेला फॉस्फरस घटक त्या ठिकाणी पिकाला जास्तीच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतो. त्याचबरोबर यामध्ये असलेला ऑर्गॅनिक मॅन्युअर ऑर्गॅनिक घटक हा मातीचे गुणधर्म सुधारण्याचंही त्या ठिकाणी काम करतो. म्हणजे जे तोटे आपल्याला फॉस्फेट युक्त रासायनिक खतांमधून त्या ठिकाणी मिळतात, ते तोटे आपण ओसा वापरून त्या ठिकाणी कमी करू शकतो. हा पहिला फायदा. म्हणजेच आपल्या मातीची सुपीकता आपण टिकवून ठेवू शकतो. त्याचबरोबर रासायनिक खतांद्वारे जे काही आपण फॉस्फरस देतो, तो जवळपास 70% पर्यंत त्या ठिकाणी जमिनीमध्ये लीच आउट होतो. हे जर आपण प्रॉमोसा बघितलं, तर यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिक मॅन्युअरमुळे जमिनीमधील असलेल्या फायदेशीर जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी वाढते आणि यातील असलेला फॉस्फरस
जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये पिकाला त्या ठिकाणी मिळतो आणि परिणामी जेवढा फॉस्फरस पिकामध्ये जाईल तेवढं मुलांच्या टवटवीतपणासाठी, मुलांच्या वाढीसाठी त्या ठिकाणी फॉस्फरस गरजेचा असतो. जेवढं मुलं तंदुरुस्त राहतील तेवढं झाड कणकर राहील आणि तेवढं झाड कणकर तेवढं आपल्याला केळी त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची मिळू शकते. पिकाच्या उत्तम वाढीसाठी फॉस्फरस हा घटक गरजेचा असतो, जो की आपण प्रॉमोसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ शकतो. तर याचा वापर आपण साधारणपणे जे काही आपण वर खतं त्या ठिकाणी देतो किंवा इतर कुठलेही खतं ज्यावेळेस आपण देत असतो, त्या खतांमध्ये 40 किलो प्रति एकर याप्रमाणे जर आपण प्रॉमोसाचा वापर केला, तर निश्चितच फॉस्फरसची कमतरता न येण्यासाठी हे उत्पादन त्या ठिकाणी काम करेल. कुठल्याही प्रकारे फॉस्फरसची डिफिशियन्सी पिकावरती जाणवणार नाही आणि त्यापासून होणारे जे काही नुकसान आहे, ते आपण वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी कमी करू शकतो. तिसरी जी काही समस्या आपल्या समोर असते, ती म्हणजे वातावरणातील होणारे सततचे बदल. आता हे जे काही सततचे वातावरणामध्ये बदल होतात, त्याचा जसा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो. कारण अचानक जर तापमान वाढलं, तर कुठेतरी आपल्यालाही असं अस्वस्थता त्या ठिकाणी जाणवते किंवा सर्दीसारखे विकार आपल्याला त्या ठिकाणी होतात. आजारी पडण्याचे चान्सेस आपले त्या ठिकाणी जास्त असतात. त्याचबरोबर ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतात, त्यावेळेस जसा त्याचा आपल्यावरती विपरीत परिणाम होतो, तसाच तो पिकांवरती त्या ठिकाणी विपरीत परिणाम होत असतो. कारण ज्या वेळेस वातावरणामध्ये बदल होतो, त्यावेळेस आपलं पीक जे आहे ते स्ट्रेसमध्ये जातं, ताणामध्ये जातं आणि कुठलाही मग तो माणूस असो किंवा पीक असो, तो जर ताणामध्ये असेल तर त्याची इफिकेसी कमी होते. तो जर ताणामध्ये असेल तर त्याची वाढ त्या ठिकाणी खुंटली जाते आणि अशा वेळेस जर आपण बदलत्या वातावरणापासून पिकाला संरक्षण देण्यासाठी उपाययोजना वेळीच केली नाही, तर निश्चितच आपलं पीक त्या ठिकाणी ताणामध्ये जातं आणि आपलं उत्पादन त्या ठिकाणी घटण्याचे जास्तीत जास्त चान्स त्या ठिकाणी तयार होतात. मग आता वातावरणामध्ये बदल म्हणजे काय? की गरजेपेक्षा जास्त किंवा गरजेपेक्षा कमी सूर्यप्रकाश. कारण कुठल्याही पिकाला एक उत्तम वाढीसाठी साधारणपणे 7 ते 8 तास सूर्यप्रकाश गरजेचा असतो. जर आपण हिवाळ्यामध्ये बघितलं, तर हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्यामुळं पिकाची वाढ त्या ठिकाणी कमी होते. उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश प्रमाणापेक्षा जास्त मिळतो, त्यामुळं कुठेतरी पिकामध्ये सुकवा त्या ठिकाणी येतो. पीक सुकण्याचं प्रमाण जास्त वाढतं. तर पिकाला हा प्रमाणात त्या ठिकाणी सूर्यप्रकाश गरजेचा असतो. तो जर कमी जास्त झाला, तर त्याचाही एक ताण पिकावरती तयार होतो. पाणी कमी जास्त झालंय तरी त्याचा एक विशिष्ट ताण पिकावरती तयार होतो. हवेचा वेग कमी जास्त असेल, त्याचाही ताण पिकावरती तयार होतो. तापमान कमी जास्त झाले, त्याचाही एक ताण पिकावरती तयार होतो. आर्द्रता 40% पेक्षा कमी म्हणजे एकदम कोरडं वातावरण किंवा 70% जास्त म्हणजे एकदम दमट वातावरण. ही परिस्थिती तयार झाल्यानंतरही जो ताण पिकावरती तयार होतो, अशा या सर्व प्रकारातील ताणांना आपण अजैविक ताण असं म्हणतो. आपण अबायोटिक स्ट्रेस असं म्हणतो आणि ज्यावेळेस सातत्याने वातावरणामध्ये बदल होतात, त्यावेळेस किडींचा आणि रोगाचा प्रादुर्भावही पिकावरती वाढतो. आणि ज्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव पिकावरती वाढतो, त्यावेळेसही एक प्रकारचा ताण तयार होतो, एक प्रकारचा स्ट्रेस तयार होतो, ज्याला आपण जैविक ताण म्हणतो, ज्याला आपण बायोटिक स्ट्रेस असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आपलं पीक जैविक आणि अजैविक ताणामध्ये जातं, त्यावेळेस निश्चितच त्या पिकामधील असलेली जी काही चयापचय क्रिया आहे, त्या चयापचय क्रियेमध्ये अडथळा तयार होतो आणि परिणामी त्या पिकाची वाढ खुंटते. तर आपल्या पिकाला या बदलत्या वातावरणापासून संरक्षण देण्यासाठी सिलिकॉन हे एक अन्नद्रव्य निसर्गाने तयार केलेलं आहे आणि योगायोगाने आपल्या मातीमध्ये जवळपास 28% पर्यंत सिलिकॉन पडलेलं आहे. तरीही आता तुम्ही म्हणाल की 28% पर्यंत सिलिकॉन जर जमिनीमध्ये असेल, तर मग आपल्याला बदलत्या वातावरणापासून पिकाला संरक्षण देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची काय गरज आहे? तर हे जे काही जमिनीमध्ये सिलिकॉन असतं, तर हे पिकाला शोषता येत नाही कारण ते सिलिकेट स्वरूपामध्ये असतं आणि कुठलंही पीक सिलिकेट सिलिकॉन त्या ठिकाणी शोषून घेऊ शकत नाही. जोपर्यंत त्या सिलिकेट सिलिकॉनचं रूपांतर ऑर्थोसिलिसिक ॲसिडमध्ये होत नाही, तोपर्यंत त्या सिलिकेट सिलिकॉनचा फायदा कुठल्याही पिकाला त्या ठिकाणी होत नाही आणि सध्या जर आपण बघितलं, तर जमिनीमध्ये
हे जे काही सिलिकॉन आहे त्याचं रूपांतर ऑर्थोसिलिसिक ऍसिड मध्ये करण्यासाठी पूरक परिस्थिती त्या ठिकाणी नाहीये. जमिनीचा सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी व्यवस्थित नाहीये. जमिनीमध्ये असणारे फायदेशीर जीवाणूंची संख्या पाहिजे तशा प्रमाणामध्ये नाहीये आणि परिणामी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये, एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये सिलिकॉन मातीमध्ये असूनही आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही आणि परिणामी आपलं जे काही पीक आहे ते जैविक अजैविक ताणांना बळी पडतं. मग यासाठी आपण सिलिक्झोल ओसाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो, ज्यामध्ये आपण पिकाला उचलण्यायोग्य म्हणजेच डायरेक्टली ऑर्थोसिलिसिक ऍसिड देतोय. आता हे जे काही ऑर्थोसिलिसिक ऍसिड आहे, याची एक विशिष्ट गुणधर्म आहे. ते फार काळ आहे तशा स्वरूपामध्ये राहत नाही. जर परिस्थिती बदलली तर ते त्याचं मूळ रूप चेंज करतं. तर यासाठी ऑर्थोसिलिसिक ऍसिडला त्याच्या आहे तशा मूळ स्वरूपामध्ये ठेवण्यासाठी एक स्टॅबिलायझेशनची प्रोसेस वापरली जाते आणि त्या स्टॅबिलायझेशनच्या प्रोसेसला प्रिव्हीकडं पेटंट आहे. म्हणजेच स्टॅबिलाइज ऑर्थोसिलिसिक ऍसिड युक्त दुसरी कुठलीही कंपनी, दुसरं कुठलंही उत्पादन त्या ठिकाणी बनवू शकत नाही. कारण त्यासाठी लागणारी जी काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचं पेटंट आपल्याकडे आहे. म्हणजेच जगातील पहिलं आणि पेटंट असलेलं बायो अवेलेबल सिलिकॉनचा सोर्स आपण ह्या सिलिकॉन ओसामध्ये देतोय. त्याचबरोबर याचा पीएच जर आपण बघितला तर तो आपल्याला टँक मिक्स सोल्युशन जर आपण केलं तर नियर न्यूट्रल मिळतो, म्हणजे ज्याला आपण आयडियल पीएच म्हणतो, ज्याला आपण फवारणी योग्य पाण्याचा पीएच असं म्हणतो, जो असतो 6.5 ते 7च्या आसपास. बाजारामध्ये जे काही सिलिकॉनची उत्पादने मिळतात, एक तर ते सिलिकेट स्वरूपामध्ये असतात किंवा त्याचा पीएच जर आपण बघितला तर तो हायली अल्कलाईन असतो. त्यामुळं त्या उत्पादनांचा आपल्याला पाहिजे तशा प्रमाणामध्ये समाधानकारक परिणाम पिकावरती जाणवत नाही. फक्त आपण सिलिकॉन वापरलंय, हे फक्त आपण आपल्या स्वतःची त्या ठिकाणी एक शाश्वती आपण करून घेतो, की आपण फक्त सिलिकॉन वापरलंय. परंतु त्याचा कितपत फायदा होतोय हे मात्र आपण त्या ठिकाणी चेक करत नाही आणि बऱ्याच वेळेस काय होतं, की त्या सिलिकेट सिलिकॉनचा कुठलाही फायदा पिकावरती होत नाही. तर यासाठी जर आपण बदलत्या वातावरणापासून आपल्या पिकाला संरक्षण आपल्याला द्यायचं असेल, तर आपण सिलिकॉन ओसा साधारणपणे फवारणीमध्ये 2 ते 3 मिली प्रति लिटर पाणी किंवा ड्रिपद्वारे 1 लिटर प्रति एकर याप्रमाणे जर दिलं, तर हे सिलिकॉन काय करतं, यातील असलेला ऑर्थोसिलिसिक ऍसिड अवकाळी पावसापासून आपलं केळी पिकाचं संरक्षण करतो. कमी जास्त पाणी झालं तर त्यापासूनही केळी पिकाचं संरक्षण करतो. ढगाळ वातावरण असेल, प्रखर सूर्यप्रकाश असेल, दिवस रात्रीच्या तापमानामध्ये तफावत असेल किंवा इतर जे काही अजैविक घटकांपासून पिकावरती जो काही ताण तयार होतो, त्या सर्व प्रकारातील ताणांपासून पिकाला वेदरप्रूफ ठेवण्याचं काम हे सिलिकॉन ओसा त्या ठिकाणी करतं. आणि आता सध्या बऱ्यापैकी वेदर अपडेट्स आपल्यापर्यंत येतात. म्हणजे आपल्याला माहिती असतं, की कधी वातावरण बदलणार आहे, कधी वातावरणामध्ये त्या ठिकाणी बदल होणार आहे. तर त्या परिस्थितीनुसार जर वातावरण बदलाच्या अगोदरच आपण सिलिकॉन ऊसाचा वापर केला, तर निश्चितच त्या बदलत्या वातावरणापासून आपण आपल्या पिकाला ताणामध्ये जाण्यापासून वाचवू शकतो. याचबरोबर ज्यावेळेस आपण सिलिकॉन ऊसाचा वापर करतो, तर यातील असलेलं ऑर्थोसिलिसिक ऍसिड पानावरती पातळ टणक थर त्या ठिकाणी तयार करतं, ज्याला आपण सिलिका लेयर असं म्हणतो आणि या पातळ टणक थरामुळं जे काही रस शोषक किडी असतात किंवा जे काही बुरशीजन्य रोगजंतू असतात, त्यांचे माउथ पार्ट्स किंवा सोंडी त्या ठिकाणी त्या पानामध्ये खुपसल्या जात नाही आणि त्यांना हवा असलेला अन्नरस त्या पानापासून न मिळाल्यामुळं एकतर ते त्या ठिकाणी मरून जातात किंवा आपल्या पिकापासून दूर जाण्यासाठी परावृत्त होतात. परिणामी काय होतं, आपलं पीक जैविक ताणमुक्तही त्या ठिकाणी राहतं. रस शोषक किडींपासून तसेच बुरशीजन्य रोगांपासूनही पिकाला संरक्षण देण्याचं काम हे सिलिकॉन ओसा त्या ठिकाणी करत असतं. म्हणजे दोनही प्रकारातील ताणांपासून पिकाला संरक्षण देण्याचं काम हे सिलिकॉन ओसा त्या ठिकाणी करतंय. एवढंच नाही तर सिलिकॉन हे अशा प्रकारचं अन्नद्रव्य आहे, की ज्याची सगळ्या अन्नद्रव्यांसोबत मैत्री असते. म्हणजेच हे सिलिकॉन बाकीच्या अन्नद्रव्यांना सोबत घेऊन झाडामध्ये शोषण करून घेण्याचं काम पण वाढवते. मग यासाठी जर आपण सिलिकॉन ओसाचा वापर केला, तर या सिलिकॉन ओसाच्या वापरामुळं जमिनीमधून अन्नद्रव्याचं शोषणही त्या ठिकाणी वाढवलं जातं.
म्हणजेच आपण दिलेल्या खताचा फायदा पिकाला जास्त प्रमाणामध्ये होतो. पिकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्य त्या ठिकाणी जातं. आता इथंच आपल्याला थांबून चालत नाही. तर शोषण झालेल्या अन्नद्रव्याचा जोपर्यंत पिकाच्या सर्व भागांमध्ये त्याचा समतोल राखला जात नाही, तोपर्यंत त्या शोषण झालेल्या अन्नद्रव्याचा 100% फायदा त्या झाडाला होत नाही. मग यासाठी सिलिक्झोलोसा त्या अन्नद्रव्याचं शोषण तर करतात, परंतु त्या अन्नद्रव्याचा पिकामध्ये समतोल राखण्याचं काम पण सिलिक्झोलोसा त्या ठिकाणी करतायत. आणि जिथं-जिथं ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी पोहोचवल्यामुळं त्या ठिकाणी त्या अन्नद्रव्याची कमतरता येत नाही आणि परिणामी पिकाची परिपूर्ण वाढ त्या ठिकाणी होते. पिकामध्ये हिरवेगारपणा टिकून राहतो. पानांची साईज त्या ठिकाणी वाढते आणि जेवढं जास्त पानांची साईज वाढेल, तेवढा जास्त सूर्यप्रकाश त्या पानावरती पडतो आणि नैसर्गिकरित्या अन्नद्रव्य त्या पानामध्ये जास्त प्रमाणामध्ये तयार होतं आणि परिणामी कमीत कमी अन्नद्रव्याच्या वापरानंतरही आपलं झाड, आपली बाग त्या ठिकाणी सक्षम राहते उत्पादन देण्यासाठी. तर अशा पद्धतीनं वातावरण बदलापासून तसेच अन्नद्रव्याचं शोषण करून त्याचा समतोल राखण्यासाठी हे सिलिक्झोल ओसा पिकामध्ये काम करत असतं. त्याचबरोबर काही अन्नद्रव्यांची कमतरतेमुळेही पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आता सुरुवातीला कॅल्शियम, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम या 4 अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं अगदी आपल्याला वाढीच्या अवस्थेपासून तर पीक काढणीच्या अवस्थेपर्यंत वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी येत असतात. कारण कॅल्शियम, बोरॉनच्या कमतरतेमुळं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीचं जे पान असतं ते वेडं-वाकडं त्या ठिकाणी निघतं. सुरुवातीच्या पानाची साईज त्या ठिकाणी आकुंचली जाते. परिणामी नवीन-नवीन पानं लवकर त्या ठिकाणी निघत नाही. पिकाची वाढ त्या ठिकाणी अ, वयानुसार व्यवस्थित चालत नाही. त्याचबरोबर कॅल्शियम, बोरॉनच्या कमतरतेमुळं सेटिंग व्यवस्थित होत नाही. फळांमध्ये वाकडेपणाची समस्या त्या ठिकाणी येते. फळांमध्ये तडे जाण्याची समस्या त्या ठिकाणी येते. फळांची गुणवत्ता त्या ठिकाणी ढासळते. त्याचबरोबर झिंक, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळं पानांमध्ये त्या ठिकाणी पिवळेपणा जाणवतो किंवा पानांमध्ये निस्तेजपणा त्या ठिकाणी जाणवतो. तर अशा अन्नद्रव्याच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? कॅल्शियम त्या ठिकाणी घेतो, बोरॉन त्या ठिकाणी घेतो, झिंक वेगळं घेतो, मॅग्नेशियम वेगळं घेतो. तर अशा वेगवेगळ्या अन्नद्रव्याचा ज्यावेळेस आपण वापर करतो, त्यावेळेस त्या उत्पादनावरती होणारा खर्चही आपला त्या ठिकाणी वाढलेला असतो. मग या 4ही अन्नद्रव्याच्या पूर्ततेसाठी जर आपण कॅल्सी प्लस प्लसचा वापर केला, तर ह्या एकाच उत्पादनामध्ये आपण कॅल्शियमही देतो, बोरॉनही देतो, झिंक पण देतो आणि मॅग्नेशियम पण देतो. त्याचबरोबर या 4ही अन्नद्रव्यांची मोबिलिटी वाढवण्यासाठी, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण सिलिकॉन पण ह्या कॅल्सीबीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे या 4ही अन्नद्रव्याचा जो असलेला फायदा पिकाला आहे, तोही त्या ठिकाणी मिळतो आणि एकाच उत्पादनामध्ये असल्यामुळं आपला अतिरिक्त खर्चही त्या ठिकाणी वाचला जातो. एवढंच नाही, तर यातील असलेलं कॅल्शियम आपण ऑर्गॅनिक सोर्स मधलं देतो आणि परिणामी हे जे ऑर्गॅनिक सोर्स मधलं कॅल्शियम आहे, ते पानाद्वारे शीघ्र त्या ठिकाणी शोषलं जातं किंवा झाडामध्ये त्याचं शोषण व्यवस्थित होतं आणि कॅल्शियमची पूर्तता त्या ठिकाणी लवकर होते. त्याचबरोबर यामधील कॅल्शियम आपण नत्र आणि क्लोराईड बेरेज देतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याचे साइड इफेक्ट त्या ठिकाणी मिळत नाही. तर प्रत्येक बागेमध्ये जर आपण विशिष्ट अवस्थेनुसार 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणीमध्ये किंवा ड्रिपद्वारे 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे जर कॅल्शियमचा वापर त्या ठिकाणी केला, तर कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी हे उत्पादन त्या ठिकाणी मदत करतं. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे कॅल्शियम, बोरॉनच्या कमतरतेमुळे ज्या काही विकृती पिकावरती येतात, ज्यामुळे आपल्या उत्पादनाची गुणवत्ता ढासळू शकते, तर त्या विकृती न येऊ देण्यासाठी हे कॅल्सी प्लस प्लस त्या ठिकाणी काम करतं. त्याचबरोबर केळीची साल मुलायम जर असेल, तर त्या ठिकाणी त्याची वाढ व्यवस्थित होते. त्या ठिकाणी त्याची साईज व्यवस्थित बनते. तर फळांमध्ये लवचिकता ठेवण्याचं कामही कॅल्सी त्या ठिकाणी करतात, जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगल्या आणि उत्तम प्रतीचं फळ त्या ठिकाणी मिळतं. तर अशा प्रकारे या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे
फळांचं पोषण आणि फळांची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आपण कॅल्सीबीचा वापर त्या ठिकाणी केळी बागेच्या व्यवस्थापनामध्ये करू शकतो. त्यासोबतच आणखी एक समस्या आपल्या समोर असते ती म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव. आता रोगांचा प्रादुर्भाव कधी होतो? सातत्याने तुम्हाला कंटिन्यू रोगांचा प्रादुर्भाव बागेमध्ये दिसत नाही. कधीतरी एखाद्या वेळेस बागेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी एखाद्या झाडावरती, एखाद्या पानावरती त्या ठिकाणी दिसतो आणि नंतर तो हळू त्या ठिकाणी पांगायला सुरुवात होते आणि एक वेळ अशी येते, की पूर्ण झाडांवरती आपल्याला ते इन्फेक्शन दिसतं. तर रोग केव्हा येतो? जेव्हा आपलं बाग किंवा आपलं झाड त्या ठिकाणी संवेदनक्षम असेल किंवा ससेप्टेबल असेल, कमकुवत असेल, त्याचबरोबर वातावरण जर त्याला पोषक असेल रोगाला येण्यासाठी, कारण रोगकारक बीजाणू तर वातावरणामध्ये कायमस्वरूपीचे असतात. फक्त त्याला पूरक वातावरण तयार होण्याची वाट पाहता येते आणि ज्यावेळेस त्याला पूरक वातावरण तयार होतं, त्यावेळेस तो रोग त्या ठिकाणी डोकं वर काढतो आणि आपली डोकेदुखी त्या ठिकाणी तो बनत असतो. तर यासाठी काय होतं, की आपण या रोगाला नियंत्रण करण्यासाठी सातत्याने बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी करतो. पेस्टिसाइडचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो आणि परिणामी रोग आल्यानंतर जेवढं आपण त्याला कंट्रोल करण्यासाठी बुरशीनाशक वापरतो, त्यावरती होणारा अतिरिक्त खर्च आपला वाढला जातो. त्याचबरोबर सारखे बुरशीनाशक वापरून त्या रोगामध्ये प्रतिकार शक्ती त्या ठिकाणी विकसित होते आणि एक वेळ अशी येते, की आपण चांगल्यात चांगलं बुरशीनाशक वापरूनही त्या ठिकाणी तो रोग नियंत्रित झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. मग यासाठी आपल्याला माहिती आहे, की वातावरण कधी खराब होणार आहे. त्या वातावरण खराब होण्याच्या अगोदरच जर आपण आपल्या झाडाला किंवा आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी जर आपण काम केलं, तर आपल्याला अतिरिक्त बुरशीनाशक वापरण्याची गरजच पडणार नाही. त्याचबरोबर त्या रोगापासून जे काही नुकसान होणार आहे, ते आपण काहीशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कमी करू शकतो. जसं आपण आपल्या घरामध्ये जे काही मुलं असतात, त्या मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यासाठी ते रोगाला कमीत कमी त्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव त्या मुलांवरती होण्यासाठी आपण काय करतो, कॉम्प्लेन देतो किंवा च्यवनप्राश देतो किंवा हॉर्लिक्स वगैरे देतो. यासारखे आपण बूस्टर त्या ठिकाणी देत असतो त्यांना. म्हणजे त्यांची इम्युनिटी चांगली राहावी. मग असंच जर आपण आपल्या केळी बागेला न्यूट्रिफाईट नावाचं एक च्यवनप्राश त्या ठिकाणी जर दिलं, तर निश्चितच आपण आपल्या बागेला सांगितलं ना आपण ह्याचा अडीचशे. रोगांपासून त्या ठिकाणी संरक्षित करू शकतो किंवा बुरशीजन्य रोगांपासून पिकाला सक्षम त्या ठिकाणी बनवू शकतो. पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी हे न्यूट्रिफाईट त्या ठिकाणी काम करत असतं. आता हे न्यूट्रिफाईट 2 प्रकारे फायदे देतं. एक तर पिकाला बुरशीपासून मुक्ती त्या ठिकाणी देतं आणि दुसरी पोषणाची शक्ती पण त्या ठिकाणी देतं. आता पहिला फायदा हा कशा पद्धतीने मिळतो? ज्यावेळेस आपण न्यूट्रिफाईटचा वापर त्या ठिकाणी करतो. आता होतं काय? जसं मी मगाशी सांगितलं, की कुठेही तुम्हाला एकाच वेळेस सगळ्या बागेवरती रोग आलेला बघायला मिळत नाही. कुठेतरी एखाद्या पानावरती एखादा बुरशीचा डाग त्या ठिकाणी तयार होतो आणि मग जर आपण त्याला वेळीच नियंत्रित केलं नाही, तर मग तो त्याचं साम्राज्य वाढवतो. यामध्ये एक गोष्ट अशी होते, की जसं आपण समजा चालता जर आपल्या पायाला ठेच लागली, तर तो जो ठेच कुठे लागते? पायाला. तो मेसेज आपल्या सगळ्या भागावरती पोहोचवला जातो आणि परिणामी आपल्याला समजतं, की आपल्याला कुठेतरी इजा झालेली आहे. तसाच एक सिस्टमिक सिग्नल पिकामध्येही पास होत असतो. समजा एखाद्या ठिकाणी जर इजा झाली, तर तो मेसेज पिकामध्ये दुसऱ्या भागावरती पण त्या ठिकाणी पोहोचत असतो. पण ज्यावेळेस बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यावेळेस हे बुरशीजन्य रोग काय करतात रोगजंतू, तो जो काही झालेला सिस्टमिक सिग्नल आहे, तो त्या ठिकाणी ब्लॉक करून टाकतात. म्हणजे एका पानावरती आलेला रोग, तो जो मेसेज आहे, तो दुसऱ्या पानापर्यंत पोहोचत नाही आणि त्या पानामध्ये असलेल्या ज्या काही फायटिंग सेल्स असतात, प्रतिकार करणाऱ्या ज्या काही पेशी असतात, त्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असतात. सगळं काही व्यवस्थित चालू आहे, या भ्रमामध्ये त्या ठिकाणी ते राहतात आणि त्याचाच फायदा घेऊन तो रोग त्याचं साम्राज्य वाढवतो. मग ज्यावेळेस आपण न्यूट्रिफाईटचा वापर करतो, तर हे न्यूट्रिफाईट काय करतं? असे काही पिकामध्ये एन्झाईम तयार करतं, की ज्यामुळे
तो जो काही ब्लॉक झालेला सिस्टमिक सिग्नल आहे तो अनब्लॉक होतो आणि तो मेसेज पिकामध्ये सगळ्या भागांवरती पोहोचवला जातो आणि त्या ठिकाणी असलेल्या फायटिंग सेल्स ह्या जाग्या होतात आणि परिणामी त्या रोगाला थांबवण्यासाठी पीक स्वतःहून त्या ठिकाणी तयार होतं. परिणामी काय होतं, पिकामध्ये रोग प्रतिकारक शक्ती विकसित होते आणि रोगाचा प्रादुर्भाव पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढत नाही. समजा रोग आलेला असेल, तर आपण एखाद्या बुरशीनाशकासोबत जर न्यूट्रिफाईट दिलं, तर ते बुरशीनाशक त्या रोगाला त्या ठिकाणी थांबवतं आणि त्या रोगाला पुन्हा त्या पिकावरती न येऊ देण्यासाठी हे न्यूट्रिफाईट त्या ठिकाणी काम करतात. तर अशा या न्यूट्रिफाईटचा वापर आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणीमध्ये किंवा 1 किलो प्रति एकर याप्रमाणे जर केला, तर आपण आपल्या पिकाला बुरशीजन्य रोगांपासून त्या ठिकाणी संरक्षण देऊ शकतो. तसेच न्यूट्रिफाईटच्या वापरामुळं पिकामध्ये तर रोगप्रतिकारक शक्ती विकसित होतेच, पण रोगामध्ये कुठल्याही प्रकारे प्रतिकार शक्ती विकसित न होऊ देण्यासाठी न्यूट्रिफाईट त्या ठिकाणी काम करतं. आणि जेवढी बाग आपली रोगमुक्त राहील, तेवढा आपला रोगाला कंट्रोल करण्यासाठीचा खर्चही कमी होईल आणि रोगामुळे होणारं नुकसानही आपण कमी करू शकतो. हे झालं न्यूट्रिफाईटमुळे बुरशीपासून मुक्तीचा फायदा. आता न्यूट्रिफाईटमध्ये आपण ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये पोटॅश देतो आणि पिकाच्या अगदी लागवडीपासून तर काढणीपर्यंत पिकाला पोटॅश गरजेचं असतं आणि आपण जे काही जमिनीमधून पोटॅश देतो, ते पिकाला लागू होण्यासाठी ठराविक कालावधी त्या ठिकाणी लागतो आणि परिणामी पिकाला पाहिजे त्या स्टेजमध्ये जर पोटॅश मिळाला नाही, तर त्यापासूनही आपलं डायरेक्टली उत्पादन कमी होऊ शकतं. कारण केळीची साईज जर आपल्याला बनवायची असेल, तरीही त्या ठिकाणी पोटॅशची गरज लागते आणि त्यावेळेस जर त्याला पोटॅश मिळालं नाही, तर त्या ठिकाणी केळीची साईज छोटी राहते. परिणामी आपलं उत्पादन कमी होऊ शकतं. तर अशा प्रकारे जर आपण न्यूट्रिफाईटचा वापर त्या ठिकाणी केला, तर यातील असलेलं ॲक्टिव्ह पोटॅश पिकामध्ये लगेच त्या ठिकाणी लागू होतं आणि पिकाला असलेली पोटॅशची गरज त्या ठिकाणी भागवली जाते. परिणामी पोटॅशची पूर्तता झाल्यामुळं आपल्याला उत्तमोत्तम त्या ठिकाणी केळीची साईज बघायला मिळते. त्याचबरोबर आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवण्यामध्ये पोटॅश पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी ही न्यूट्रिफाईट त्या ठिकाणी काम करतात. तर अशा प्रकारे रोगापासून मुक्त करण्यासाठी पिकाला आणि पोषणाची शक्ती पिकाला देण्यासाठी आपण न्यूट्रिफाईटचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तर हे झाले जे काही आपण प्रमुख समस्या त्या ठिकाणी पिकामध्ये बघितल्या. त्यामध्ये मुळांच्या परिपूर्ण वाढीसाठी आपण मायक्रोक्झोल वापरू शकतो. जेणेकरून आपण दिलेल्या खतांचा जास्तीत जास्त शोषण मुळांद्वारे होईल. त्याचबरोबर स्फुरद पिकाला गरजेचं असतं. त्या स्फुरदच्या पूर्ततेसाठी, फॉस्फरसच्या उपलब्धतेसाठी आपण प्रॉमोसाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. बदलत्या वातावरणापासून पिकाला संरक्षण देण्यासाठी, पिकाला वेदरप्रूफ करण्यासाठी आपण सिलिकॉन ओसाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, झिंक या द्रव्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी, फळांचा उत्तम विकास करण्यासाठी, फळांची गुणवत्ता व्यवस्थित करण्यासाठी आपण कॅल्शियमचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आणि शेवटी जे काही रोगांचा प्रादुर्भाव पिकामध्ये होतो, ज्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लॉस पिकाचा त्या ठिकाणी होतो, त्या रोगांच्या प्रादुर्भावापासून पिकाला रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी आपण न्यूट्रिफाईटचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तर याचा जर वापर आपण व्यवस्थित केला, तर आपण कमीत कमी खर्चामध्ये आपण आपल्या केळीच्या बागेचं व्यवस्थापन त्या ठिकाणी उत्तमरित्या करू शकतो. तर धन्यवाद. हे झालं केळीच्या बागेच्या व्यवस्थापनासंदर्भात. जर आपल्याला काही प्रश्न असेल किंवा काही शंका असेल किंवा काही अनुभव आपल्याला शेअर करायचे असेल, तर या ठिकाणी आपण करू शकता. शेतकऱ्यापैकी कुणाला काय अडचण असली तर सांगा. देवेंद्र सर,
हॅलो. कुणाला काही शंका, काही प्रश्न कोणाचे जर असेल तर आपण या ठिकाणी विचारू शकतो. नाही सर, कुणाचीच काय अडचण नाही वाटते. ठीक आहे, तर धन्यवाद आपण आपला वेळ दिल्याबद्दल. आणि जर कुणाचे काही प्रश्न नसेल तर आपण हे सेशन या ठिकाणी थांबवू शकतो. ठीक आहे सर, ठीक आहे. थँक्यू सर. देवेंद्रजी, आपण मीटिंग क्लोज करू शकतो.